शहरात बकालं पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतो आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात असेल त्यांच्या आई वडिलांना. 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो, कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही, अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. मला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे त्यावेळेला आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय, आम्ही इंस्टाग्राम मध्ये गुंतलोय.